आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खूप भीती वाटते मला। कसली? एव्हरीथिंग विल बी ऑल राईट। सगळ्या तपासण्या झालेल्या आहेत। आय एम सॉरी, पण या प्रेग्नंट नाही। काय बोलताय तुम्ही? तुम्ही रिपोर्ट्स नीट बघितलेत ना? काल मी घरी टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली। कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह येतात या टेस्ट। याचं एक कारण म्हणजे मिसेस मेहेंदळे खूप वर्षापासून गरोदर राहण्यासाठी जी औषधं घेत आहेत त्या औषधांमुळे शरीरातील एका हार्मोनचं प्रमाण वाढतं। HCG, ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन। ह्या हार्मोनमुळे ह्या फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येऊ शकतात। हे बघा, मला तुमच्या भावना कळताय, पण ह्या प्रेग्नंट नाही आहेत आणि हे सत्य आहे। आय एम सॉरी, पण या प्रेग्नंट नाही आहेत आणि हे सत्य आहे। काय तुझ्या डोहाळ जेवणाचं आमंत्रण देऊ का तुला? प्रेग्नंट नाहीयेस तू, कळत आहे तुला? ये आता बस, बसा गाडीत। हे बघ, नाटकं बंद कर, कळलं का? फसवलंस ना तुम्हाला अमृता, तुझंच फसवलंस का ग तुम्हाला? कसली टेस्ट केलीस का तू? हाँ? कुठली टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे? तुझ्यामुळे माझ्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये मला माझ्याबद्दलचा रिस्पेक्ट दिसायला लागला होता। माझ्या आईच्या डोळ्यात पहिल्यांदा मी माझ्याबद्दल रिस्पेक्ट पाहिला, कारण फक्त हे की तू सांग ना, का नाही होऊ शकत आहेस तू प्रेग्नंट? काय प्रॉब्लेम आहे? हा, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे? हा, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे मग अमृता? का प्रेग्नंट होऊ शकत नाहीये? का केलं मग तुझ्याशी लग्न? दगडाशी लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं। आई तर तोंड बघेल की नाही तेही मला माहिती नाही। समाजासमोर मिरवावं तर लागणारच मला, नाही का? चला। सोहम, काय चाललंय तुझं? बरं ऐका, अरे एक सेकंड, जरा थांब, मला काहीतरी महत्वाचं विचारायचंय। तुम्हाला दोघांना सांगितलं होतं त्यांची खोली सजवा, केलं का ते काम? मला कधीपासून त्यांची खोली सुद्धा खालती आणायची आहे। ती सतत कसं वर खाली करू शकेल ना अमृता? नाही, मला हा मालिशवाली, मी तुला सांगितलं होतं ना तारा, मालिशवालीचं काय सोय केलीस का? वेळ काही नाही, कसे दिवस जातील काय सांगता येणार नाही। तुम्ही ना कोणी काही कामं करत, मला खूप टेन्शन येतंय। राजकुमार दादांनी अमृतावणी येतात बघा, ते आले सुद्धा। बरं ऐश्वर्या, मी तुला काय सांगितलं होतं ते दृष्टीचं सगळं साहित्य मला आणून दे ना प्लीज। पटकन आण जा, अगं ते येतील कुठल्या क्षणी। आले सांगत होते ना तुला, थांबा जरा, मला तुम्हा दोघांची दृष्ट्या काढायची। अगं जा ना, आण ना। काय गरज नाही। काय झालं? जे सुख आपल्या घरात येणार होतं त्याला आधीच कोणाची तरी दृष्ट लागली। म्हणजे काय झालं दादा? दादा ठीक आहे ना सगळं? डॉक्टरांशी बोललात ना तुम्ही?
अरे काय झालंय अमृतावनी, तू तरी सांग. अमृता बोल ना. अमृता सांग ना. नील विचारतोय तुला. डॉक्टर काय म्हणाले? आई डॉक्टर म्हणाले अमृता प्रेग्नंट म्हणाले अमृता प्रेग्नंट. असं कसं शक्य आहे? आपण ते हे टेस्ट वगैरे केले होते ना, आपण टेस्ट केले होते ना अमृता. राजकुमार दादा काल टेस्ट केली होती, पॉझिटिव्ह आलेली. मग आता कसं काय? दादा दादा मॉम प्लीज रिलॅक्स. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. ऐक ना, हे शक्य नाहीये. आपण टेस्ट केली होती, हो की नाही? हा, तेव्हा पॉझिटिव्ह आलं होतं ना. पाणी आण पटकन बघू. पाणी देते ना. ते पाणी दे. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. मी कधीच आई नाही होऊ शकणार. वहिनी, चला काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. वहिनी, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. थोडं तरी खाऊन घ्या. नको मला. वहिनी, असा त्रास करून घेतला तर कसं चालेल? आणि योग्य वेळ येईल ना, तेव्हा सगळं चांगलं होईल. येईल का ती योग्य वेळ? मला नाही वाटत. माझ्या आयुष्याला काही अर्थच राहिलेला नाही आता. यांचा पण माझ्यामुळे खूप अपमान होतो. माझी या घरात काहीच किंमत राहिलेली नाहीये. वहिनी, असं नका बोलू. असं काहीच नाहीये. असंच आहे सावली. उगाच खोटी आशा दाखवू नकोस. जे सत्य आहे ते मला स्वीकारावंच लागलं. काहीच लायकी नाहीये माझी या घरात. वहिनी, असं का बोलताय तुम्ही? हे कारण असंच आहे. यांच्या तोंडूनच ऐकलंय मी. काय? राजकुमार सर अजून काय बोलले तुम्हाला?